संदेशाकडे आपण वळू. आजचं वचन, आजचा विषय जे आपण बघू, एक लक्षात ठेवा, या चर्चचा जो मेनपाळ आहे, जो खरा मेनपाळ आहे, तो मी नव्हे तर खरा मेनपाळ हा प्रभू येशू ख्रिस्त. कारण देवाने हे चर्च उभारलेलं आहे आणि देवाचं हे चर्च आहे. आणि देव या चर्चमधील प्रत्येक व्यक्तीची समस्या, प्रत्येक व्यक्ती विश्वासात कुठे आहे, प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिकरित्या कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी देव जाणतो. आणि म्हणूनच पास्टर म्हणून देव, कारण त्याची इच्छा आहे का तुमचे जे अडथळे आहेत त्यातून तुम्ही बाहेर निघावे, कारण देवाची इच्छा आहे का तुम्हाला मदत मिळावी. आणि म्हणून देव, कारण तुमचं हृदय जाणतो, कारण तुमचे हृदय मी जाणू शकत नाही. आणि म्हणून देव जो विषय देतो आपल्या प्रत्येकाला यासाठी का जेही आपल्या अडथळे आहेत किंवा जेही आपल्या समस्या आहे किंवा जेही आपल्याला मदत पाहिजे त्या देवाच्या वचनातून किंवा संदेशातून तुम्हाला द्यावी. आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपण बघत आहे हृदयाचा हट्टीपणा, किंवा याला आपण काय म्हणतो, अडून बसणे. आणि याच्याविषयी आपण समजणार आहोत. या गोष्टी फार महत्त्वाच्या किंवा भयानक आहे, कारण ही गोष्ट जर आपल्यामध्ये असली तर ही गोष्ट आपल्या आत्म्याचा नाश करेल. म्हणून हट्टी असणे, अडून बसणे, आपलं मन न बदलणे, या सगळ्या गोष्टी कशा आपला नाश करतील त्याच्याकडे आपण आजच्या संदेशाद्वारे लक्ष देऊ. यासाठी का ती व्यक्ती जर मी असेल, हे जे हट्टी हृदय किंवा अडून बसण्याला असणारं जे हृदय, हे देवाचे वचन तुम्हाला दाखवेल का ती मी आहे का नाही. आणि जेव्हा तुम्ही हे गोष्टी समजाल, याच गोष्टीसाठी का मी ती व्यक्ती नव्हे आणि मी माझा हट्ट किंवा माझं अडकून बसणं हे मी बाहेर काढू, कारण हे देवाला अमान्य आहे. याच्यामुळे काय काय गोष्टी होतात. पहिले तर हे देवाला अमान्य आहेत, प्लस तुमची वाढ त्याच्यामुळे होणार नाही. दुसरं, तुमचं मानसिक किंवा सामाजिक वाढ सुद्धा होणार नाही. तसं अडून बसण्याने तुमचं सगळ्यात मोठं नुकसान आध्यात्मिकरित्या होईल. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे आणि तुम्हा प्रत्येकाला स्वतःला चेक करणं आहे की ही व्यक्ती मी आहे की नाही, आणि त्यातून बाहेर निघणं. जसं याचं मी व्याख्या तुम्हाला सांगतो, हट्टीपणा म्हणजे काय, कारण आपण ते समजलं पाहिजे. हट्टीपणा किंवा अडून बसणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याबाबत ठाम निश्चय असणे. म्हणजे ही गोष्ट मी करेल किंवा नाही करेल याचा ठाम निर्णय घेऊन बसणे, जरी त्यासाठी प्रबळ कारणे, तथ्य किंवा समजावण्याची प्रयत्न समोर असूनही आपला विचार, आपलं मत किंवा कृती बदलण्यास ठामपणे नकार देणे. म्हणजे मी हे ठरवलेलं आहे, याच्या पुढे मी जात नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की खरी जी आपली समस्या आहे त्यासाठी हा संदेश आहे की आपण ते आहो की नाही. आणि म्हणून हे हट्टपणा जे आहे याच्यावर आपण समजणार आहोत देवाच्या वचनातून. म्हणजे ही अशी गोष्ट आहे की आपलं जे विचार आहे ते आपण अशा रीतीने रेडी करणे, आपलं मन अशा रीते बनवणे का मी याच्या पुढे जात नाही, कारण की हा माझा निर्णय झाला. आता तू काही सांग तरी मी माझं माइंड जे आहे ते काय आहे, बनवलेलं आहे आणि मी ते बदलणार नाही. मी तुम्हाला काही सुंदर उदाहरणं सांगतो. एकदा एक रागीट किंवा खोडकर मुलगा, त्याने घरात काय केलं, घरात त्याने खूप आपल्या आईवडिलांविषयी त्याने किंवा त्यांच्या आज्ञा न पाळल्या आणि त्याला शिक्षा देणं आवश्यक होतं. आणि तो जेव्हा खाली बसला होता त्याच्या आईने त्याला सांगितलं की उभा राहा, मी तुला सांगत आहे उभा राहा, कारण मला तुला शिकवायचं आहे, तुला मला शिक्षा द्यायची आहे. आणि ही आई किती काही ओरडत असली तरी तो उभा राहिला नाही. थोड्या वेळाने त्याने निर्णय घेतला आणि तो उभा राहिला आणि आपल्या आईला म्हणाला की जरी मी शरीराने उभा आहे पण मनाने मी बसला जाऊ. समजलं? म्हणजे ही अशी एक गोष्ट आहे की आपलं मन आपण घट्ट पकडून ठेवतो, कारण मी करणार नाही. पण जरी तुम्ही बळजबरी करत असाल तर तुमच्यासाठी मी तसा दिसतो, पण मनाने मी बदलत नाही. मी तुम्हाला आणखी काही उदाहरण सांगतो. आणि हे उदाहरण माझ्यासोबत सुद्धा होतं की मुलं जे असतात, लहान मुलं असतात, त्यांचे आई वडील, त्यांची इच्छा असते की आपल्या लहान मुलांचं चांगलं व्हावं. चांगलं कसं होईल की त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं,
त्यांनी चांगला अभ्यास करावा, त्यांनी पुढं जावे, त्यांचे मार्क यावे, ही प्रत्येक आई वडिलाची एक चांगली इच्छा आपल्या मुलांसाठी असते. पण मुलं ज्यांना हे कळत नाही, त्यांना हे समजत नाही, त्यांना असं वाटते की माझे आई वडील मला अभ्यास करणारा लावण्यासाठी जे सांगतात ते माझ्यावर काय करतात, अत्याचार करत आहे. बरोबर, कारण त्या मुलाला काही समजत नाही आणि मग कितीकही त्याला म्हटलं की तू अभ्यास कर, मग त्याला समजतं की आता करावंच लागते आणि मग तो काय करतो. आणि हे मी माझ्या लाईफमध्ये मी लहान असताना केलं. कारण माझी आई माझ्या मागे लागली आहे, कारण माझा बाप मला अभ्यास करायला लावेल नाही तर मारेल, मग आता काय करणं आहे, पुस्तक मी घेतो. आपण काय बोलत आहोत, हट्टीपणा, अडून बसणे, यांच्यासाठी मी पुस्तक डोळ्यासमोर ठेवत आहे. बरोबर, तुम्हाला वाटते ना अभ्यास केला पाहिजे, करत आहे ना, काय समजतं याच्यात. पण माझ्या मनात मला काहीच वाचायचं नाही. तुमच्या समोर मी दिखावा करत आहे कारण तुम्हाला वाटते. बरोबर, माझ्या मनात मी काहीच नाही, माझे विचार पूर्ण दुनिया फिरत आहे, डोळ्यासमोर पुस्तक आहे. मला माहीत आहे की 5-5 मिनिटांनी ॲक्टिंग करून एक एक पान पलटावं लागतं. सांगण्याचं तात्पर्य, मी स्वतःलाच फसवत आहे कारण मी माझं मन बनवलं आहे. काय केलं आहे, मी माझं मन बनवलं आहे, याच्या पुढे जाणार नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी तुमच्या दिखाव्यासाठी या गोष्टी करत आहे, पण माझ्या मनाने मी एकही गोष्ट वाचत नाही कारण मला वाटतच नाही की माझ्यासाठी असावं. समजलं तुम्हाला आता हट्टीपणा किंवा अडून बसणे ज्याच्याविषयी आपण आज काय करत आहोत, बोलत आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं का या गोष्टीविषयी जे आपल्याला काय करतं, जे आपल्याला आपल्याकडे वाईट घेऊन येतं आणि याच्यामुळे फक्त शारीरिक नव्हे तर सगळ्यात मोठं म्हणजे काय आहे की तुमचा आत्मिक नाश होतो. कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये कार्य करू शकत नाही, कारण आपण अशा एखाद्या गोष्टीमुळे हट्ट बसलेलो आहो, कारण आपण अडून बसलेलो आहो आणि म्हणून फक्त शरीराने आपण हजर आहो पण मनाने मी काहीच डिसिजन घेत नाही. जसं मी तुम्हाला या लहान मुलाचं उदाहरण दिलं, याच्यात आपण सगळे मोठे आहो आणि आपल्याला समजतं याच्यात त्या मुलाचं नुकसान आहे का त्याच्या आईवडिलाचं नुकसान आहे. याच्यात सगळ्यात मोठं त्या मुलाचं नुकसान आहे जो ऐकत नाही, त्याने आपलं मन बनवलेलं आहे की मी पुढे जाणार नाही. तुम्ही कितीकही काही करून घ्या आणि म्हणून ही जी मानसिकता आहे का मी अडून बसेल, मी पुढे जाणार नाही, मी वाकणार नाही, मी मोडेन पण वाकणार नाही, ही जे मानसिकता जर आपल्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपला आत्मा हा सरळ नरकात जाऊ शकतो. आणि याच्यापासून सावध असणे, आपले मन नम्र करणे, आपले मन देवाच्या वचनाखाली झुकवणे, आपली जेही अट, आपले जेही अळणे आहे, जेही आपण हट्ट करतो, या सगळ्या गोष्टी आता दूर ठेवणे आणि देवासमोर नम्र असणे. कारण जर असं झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो आपल्या आत्म्याचा नाश होईल. आणि म्हणून आजचा संदेश त्याच गोष्टीसाठी आहे. आपण काही गोष्ट बघू की की ही गोष्ट होते कसे, की एक लक्षात ठेवा, आता आपण एक जनरल बोलत आहोत. जेव्हाही कोणतीही गोष्ट आपण ऐकता, आपला स्वभाव असा आहे का त्या गोष्टीविषयी आपल्या माइंडमध्ये आपण ऑलरेडी निर्णय घेऊन घेतो. म्हणजे ती जी गोष्ट आहे माझ्या माइंडमध्ये मी ठरवून घेतलेलं आहे. कारण हट्टीपणा काय असते, मी ठरवलं आहे ना पण पहिले मी ऐकणार नाही, पण मी ठरवलं आहे ना की मला हे पाहिजे नाही. अरे असू दे तुझं किती काही चांगलं, पण माझं मन अडलं आहे ना, मी ते पलटत नाही ना, मी वाकत नाही ना. ही जे गोष्ट आहे तीच आपण काय करत आहोत, आज करेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून 2 प्रकारचे निर्णय आपण घेतो. एक जो निर्णय असतो तो म्हणजे, आणि तसं मी तुम्हाला सांगितलं, हे मानसिक डिसिजन असते, तुमच्या माइंडमध्ये होते. तुम्ही मुखातून किती हॅलो म्हणता, हो म्हणता, काय म्हणता फरक पडत नाही. तुमच्या हृदयातला जो निर्णय तुम्ही ऑलरेडी घेऊन ठेवला आहे का मला हे पटत नाही, आणि हा जो निर्णय जो तुमचा आत्मा नाशात टाकेल, या गोष्टीविषयी आपण आज बोलत आहोत. म्हणजे हा असा निर्णय आहे, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हा आपल्या पापामुळेच आपल्या स्वभावाचा एक गुण आहे का नाही, मला शिकू नको, मी पलटत नाही, मी शरीराने हजर राहील. जसं चर्चमध्ये विषय आपण बोलू, पण मी देवाचे वचन मला समजतं पण मी ऐकणार नाही, बदलणार नाही. आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला की मी आणखी हे लहानपणाचं माझंच उदाहरण आहे आणि तुमच्यासोबत कदाचित हे झालं असेल.
खूपदा लहान असताना आई वडील जेव्हा रागावायचे आणि लहान मुलांना आणि मला फार राग यायचा, आणि मग राग आल्यानंतर माझी आई मस्त चांगलं पंचपक्वानचं जेवण त्याच दिवशी बनवायची. मला समजायचं नाही का हे शुक्रवार दिवशीच राग काय यायचा, कारण शुक्रवार दिवशीच चांगलं जेवण वगैरे बनायचं. आणि मग जसं माझ्यासमोर ताट आलं, आता काय आहे नाही पण राग आहे ना, जेवण तर फार आवडते, मला आवडणारी प्लेट आहे, मला खायचं आहे आणि त्यातल्या त्यात भूकी लागली आहे, कारण इकडे रडणं वगैरे सगळं झालेलं आहे. बरोबर, म्हणजे आता जेवण पाहिजेच, पण अळलाय ना इथं, तू बोलली ना मला, बरोबर, जेवत नाही, त्याचा वास चांगला येत आहे, भूक लागत आहे, पोटात असं पाहिजेच पाहिजे, पण अरे हे अळलाय ना माझं, बरोबर, मी वाकत नाही. मग तिथे तासभर 2 तास ते ताट पुढे राहायचं. आणि मनुष्य स्वतःला विजयी कसा समजायचा, की जेव्हा असं असतानाही मी रात्रभर जेवलो नाही, बरोबर, म्हणजे मी किती मोठा झालो. समजलं ही मानसिकता काय आहे, का मी वाकत नाही, मला माहीत आहे की मला जेवण पाहिजे, मला माहीत आहे. आणि आई वडील हे हमेशा हे वापरायचे, भाऊ तू आज किती की नाही म्हण, तुला ताटावर याच लागते, बरोबर. आणि म्हणून ही जे मानसिकता, वाईट मानसिकता आहे, की आज तुम्ही देवाच्या वचनाला किती काही नाही म्हणा, आज तुम्ही किती काही त्या गोष्टीविषयी की मला हे पाहिजे नाही, मी बदलत नाही, पण तरीही मी ऐकत नाही, हे मानसिकता मनुष्याला खतम करेल. म्हणजे जसं मी हे जेवणाविषयी सांगितलं, तसंच जेव्हा आपण देवाच्या शब्दात असतो, देवाच्या वचनात असतो, या चर्चमधल्या प्रीचिंगमध्ये, संडे स्कूलमध्ये, तुम्हा प्रत्येकाला हे समजतं का देवाचा शब्द आहे, देवाचे वचन सांगतं हे जे सत्य आहे, हे वचन सांगतं की मला तारणाची गरज आहे, हे वचन सांगतं की तारणाविषयी शिवाय मी नरकात जाईल, हे वचन सांगतं की मला बदलण्याची गरज आहे, देवाची इच्छा आहे का मी पश्चाताप केला पाहिजे, हे सगळं मला समजतं, पण मी नाही बदलत. आपल्याला हे समजतं का जर मी हे केलं नाही तर माझा आत्मा नरकात टाकल्या जाईल, पण मी बदलत नाही. मी माझा आत्मा जरी नरकात गेला तरी हे बदलत नाही. आणि ही जी मानसिकता जी आहे ही फार वाईट, फार कठीण, देवाला न आवडणारी, आणि या गोष्टीपासून तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. तुम्ही हे जे असाल, तुम्ही आपल्या आध्यात्मिक वाढीमध्ये स्वतःच अडथळे बनत आहात. देवाची इच्छा आहे का तुमचा आत्मा वाचला पाहिजे, देवाची इच्छा आहे का तुमच्या पापाची क्षमा झाली पाहिजे, देवाची इच्छा आहे का तुम्ही विश्वासात वाढले पाहिजे. पण अशी एक गोष्ट जिथे तुम्ही म्हणता, हे पहा नितीन, मी 0 पासून 1 वर आली, आता मी पुढं जात नाही, मी इथंच थांबते, आणि तिथेच काय होऊन जाते, तुमची वाढ थांबून जाते. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे का या गोष्टी आपण नाही करणे. जसं मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, आणि हे आपल्या प्रत्येकासोबत होतं. कधी कधी दार वाजतं आणि एखादा सेल्समॅन येतं, कारण तुम्हाला माहीत नाही का हा विक्रेता आहे, बरोबर, आणि ते लोक खूप सुंदररित्या प्रेझेंटेशन करतात. खूपदा सॉक्ससाठी येतात, सर हे सॉक्स एवढे चांगले आहे, तुम्ही घातल्यानं एवढं होईल, तुमचे पाय बघा सर कसे आहे, पण हे तुम्ही घाल. पण तुम्ही जसे दार उघडलं तुमच्या लक्षात येतं, अरे मी उघडायचंच नव्हतं. आता तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ऑलरेडी ठरवून ठेवलं आहे का याचं भाषण झाल्यावर याला तर नाहीच म्हणणार आहे, पण त्याला खतम करणं आहे ना, बरोबर. पण तुमची जे डिसिजन आहे माइंडमध्ये ते ऑलरेडी झाली आहे, तू फक्त खतम कर, म्हणजे मी तुला सांगतो नाही पाहिजे रे बा, बरोबर. आणि हीच जे मेंटॅलिटी आहे, तो व्यक्ती येतो, तुम्हाला सांगतो, सर हे एवढं चांगलं आहे, हे असं आहे, असं का, अच्छा, अरे वा वा, असं, अच्छा, त्यांनाही घेतलं, खालच्यांनी घेतलं, तुमच्या मोठ्यांनी घेतलं, सगळ्यांनी घेतलं, अरे बाप रे खूपच छान आहे, मला नाही पाहिजे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे, या जगिक गोष्टीसाठी तुमचा काही नुकसान होणार नाही, पण माझ्या प्रियांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दासाठी ह्या गोष्टी कराल, तुमच्या आत्म्याचा नुकसान होईल. का मी सगळं ऐकतो, देवाचा शब्द मी समजतो, मला हे माहीत आहे का हा मला तारणाची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, माझे पाप मला दूर करण्याची गरज आहे, मला बदलण्याची गरज आहे, माझं जीवन बदलण्याची गरज आहे. चर्चमध्ये ह्या ज्या गोष्टी मला सांगितल्या आहे हे माझ्या चांगल्यासाठी आहेत. आणि हे असून सुद्धा जेव्हा आपण अडथळे करून बसतो, आपण आपल्या आत्म्याचा नाश करतो. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण देवाचे वचन ऐकणे, आणि हा जो अडथळा, हा जो हट्टीपणा आपल्या मनातला जो सदैव प्रत्येकाजवळ आहे. आणि म्हणून मी सांगतो की जोपर्यंत आपण देवाच्या वचनाविषयी नम्र होत नाही, देवाचं कार्य तुमच्यामध्ये चालू होत नाही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला एक खूप महत्त्वाचं आहे की
2-3 तुम्हाला मी तथ्य सांगतो आणि याच्याद्वारे तुम्ही विचार करा की तुम्हाला हे पाहिजे का नाही. पहिली गोष्ट सगळ्यात मोठी, तुमच्यातल्या आणि माझ्यातल्या आपल्याला कोणातल्या या जगातल्या व्यक्तीला याची शाश्वती भेटू शकत नाही का मी मरून स्वर्गात जाईल. प्रत्येक व्यक्तीला कोणाला स्वर्गाचं राज्य किंवा दार माहीत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला मरण आहे आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला की त्याच्याद्वारे आपल्याला कळावं की स्वर्गाचं राज्य काय आहे. त्याच्या शिक्षणाद्वारे आपल्याला कळावं की तारण काय आहे. त्याच्याद्वारे आपल्याला कळावं की मी मेल्यानंतर स्वर्गात कसा जाऊ शकतो, कारण आपल्यापाशी मरण आहे. आणि पण तरीही आपण जर आपले डोळे, आपले मन, आपले हृदय घट्ट करून ठेवले, त्या सेल्समॅन टाईप आहे की नाही, पास्टर तू कितीही बोमल, तू कितीही चांगला संदेश दे, तू किती काही तुझे साक्ष सांग, तू किती काही लोकांचे तारण मला सांग, मी नाही, मी बदलत नाही, मी तिथे थांबलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊन जातं, आपलं फार मोठं नुकसान होतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता देवाचं कार्य कसं होतं हे ऐका. तुम्ही चर्चमध्ये बसले आहे याच्यासारखी सुंदर गोष्ट काहीच नाही. पण जर आपण शरीरानेच फक्त बसलो, पण आपले मन आपण हट्ट करून बसलो, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जेव्हा तुम्ही चर्चमध्ये असता तर देवाचे वचन जे तुम्हाला जे सत्य सांगितल्या जातं, हे एखादी कठोर एखादी जमीन पकडा, त्या जमिनीला मऊ करण्यासाठी काय टाकल्या जातं, सगळ्यात आधी काय टाकल्या जातं, त्याच्यावर पाणी, का ती जे खडक जमीन आहे ते काय व्हावी, मऊ व्हावी. तसंच देवाचं वचन तुमच्या हृदयावर त्या पाण्यासारखं शिंपडल्या जातं. एक लक्षात ठेवा, जेव्हाही मी प्रीच किंवा संदेश करतो, तुमच्या शरीरासाठी कधीच करत नाही. ही प्रीचिंग, हा संदेश सदैव तुमच्या मनासाठी, सदैव तुमच्या हृदयाला टोकवलेला असतो, कारण त्यालाच खरी प्रीचिंग म्हणतात. जेव्हा माझी प्रीचिंग तुमच्या शरीराला आवडणारी झाली, समजून घ्या मी चुकत आहे. म्हणून प्रीचिंग जे असते ते तुमच्या हृदयाला पॉइंट करते का अरे तुम्हाला ही गरज आहे, ते त्या देवाच्या वचनाचा वर्षाव तुमच्या हृदयावर करते. यासाठी का आपले हृदय नम्र व्हावे, आणि जसे देवाचे तुमचे हृदय नम्र होतं, देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्यामध्ये चालू होतं आणि देव तुम्हाला जीवनाचं सत्य सांगतो, तुम्हाला तारणाविषयी तुम्हाला पटवून देतो आणि देवाचं कार्य तुमच्या जीवनात होतं. पण तुम्ही समजा विचार करा की एखादी, समजून घ्या हा ग्लास आहे आणि हा ग्लास जर मी उलटा करून इथं ठेवून देतो, तर हा शारीरिकरित्या ग्लास इथे आहे, बरोबर, हा जो तांब्याचा किंवा पितळाचा ग्लास इथे आहे, पण मी तो उलटा करून ठेवला आहे आणि त्याच्यावर मी कितीकही पाणी आता टाकू, ते पाणी आत शिरणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपले मन आपण कठोर करतो, देवाचं कार्य तुमच्या हृदयात होऊ शकत नाही. हे अर्थानं आणतं. आपण काही वचनं बघू आणि इथे आपल्याला समजेल का हे किती भयानक आहे. जी गोष्ट आपण सहज करतो, जे आपल्याला वाटते काय मोठी गोष्ट आहे, मी आपलं मन ठरवून दिलं आहे का फक्त मी एवढंच ऐकेल, एवढंच पुढे जाईल, पुढे वाढणार नाही, पण हे तुमच्या आत्म्यासाठी किती घातक आहे आपण बघू. इब्री लोकास पत्र, हे काही वचनं आपण बघू. इब्री लोकास पत्र 3:7, म्हणून पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, म्हणजे जे देवाचे वचन तुम्ही ऐकता, तर आपले अंतःकरणे कठीण करू नका. म्हणजे जे आपण हट्टपणा आपण बघत आहोत, ज्याप्रमाणे इस्रायल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, येथे तुमच्या पूर्वजनांनी माझी परीक्षा पाहिली. म्हणजे देव बोलत आहे का तुझे जे पूर्वजन होते त्यांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीत लावले. तेथे त्यांनी 40 वर्ष माझे कृत्य पाहिली. त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात. या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत. आणि 11वं वचन म्हणतं, हे सगळ्यात महत्त्वाचं हे वचन बघा, म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे लोक मी देव केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत. म्हणजे विचार करा की जेव्हा आपण आपले मन हट्ट करतो का पास्टर याच्या पुढे माझ्याकडे होत नाही, मी इथं येऊन फक्त बसते पण देवाच्या वचनाचं कार्य होऊ देत नाही, त्याला मी सहमत होत नाही. देव म्हणतो की जेव्हा तुम्ही आपले हृदय कठोर करता, विचार करा, देव तुमच्यासाठी शपथ घेतो का तुला मी आता कधीच स्वर्गात घेणार नाही.
किती भयंकर आहे. आपल्याला वाटते काय मोठी गोष्ट, मस्त बसणं आहे चर्चमध्ये, हा 1-1.5 घंटा बोंबलतो, चर्च संपते, आपण आपल्या आपल्या घरी जाऊ, काय मोठी गोष्ट आहे. हे किती भयानक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. विचार करा, आपण या चर्चला 4 वर्ष होत आहे, देवाचा संदेश आपण ऐकत आहोत, सत्य ऐकत आहोत. प्रत्येक रविवारी सत्य ऐकण्याची आपल्याला संधी भेटत आहे. समजून घ्या, तुमच्यातला एकही ज्याने हे सत्य स्वीकारलं नाही पण ऐकलं, बरोबर, तोही मरतो, तोही नरकाच्या दारावर जातो, कारण त्याने कधी स्वीकारलं नाही, तो हट्ट बनून राहिला. आता एक असा व्यक्ती पकडा ज्याला कधीच सत्य ऐकण्याची संधी भेटली नाही, त्याला कधीच समजली नाही, तोही मरतो, तोही नरकात जातो. आता तेव्हा हे दोन्ही व्यक्ती जेव्हा देवाच्या न्यायासमोर उभे राहतात, मला सांगा शिक्षा कोणाची मोठी आहे? तुला 4 वर्ष 5 वर्ष देवाच्या वचनाखाली ठेवलं, तुला सत्य सांगण्यासाठी संधी दिली, देवाचा सेवक इथे ठेवला, ते एक माझं चर्च होतं जे माझ्या वचनाचे तुला सांगायचं, पण तरीही तू तुझ्या हट्टी हृदयामुळे, तरीही तुझ्या अडकून राहिल्यामुळे, तरी तुझ्या गर्वामुळे, तरी तू की मला सगळं समजते, या सगळ्यामुळे तू कधीच बदलला नाही. याला जास्त शिक्षा आहे का हा ज्याला एकही संधी भेटली नाही? बरोबर. म्हणून इथे वचन काय सांगतं की जेव्हा देव म्हणतो की मी स्वतः शपथ घेतो का तुम्हाला मी स्वर्गात येऊ देणार नाही. हे किती वाईट गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे पाप जे आपल्याला वाटते याच्याविषयी तो कधीच बोलल्या जात नाही, हे काय कोण पाहते? अरे ज्याला सगळं घेणं देणं आहे तोच बघतो. आणि हा हट्टपणा हा माझ्याविषयी नाही तर देवाविषयी आपण करतो, कारण हे देवाचे वचन आहे. पुढचं वचन तो म्हणतो, 12वं वचन, बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दृष्ट मन तुम्हातील कोणाचे असू नये म्हणून जपा. तो म्हणतो अरे तुम्ही जिवंत देवाला सोडता, म्हणजे विचार करा. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे या गोष्टीचं गांभीर्य. जेव्हा आपण अडून बसतो का मी ऐकणार नाही, मी शरीराने इथे राहते, मी ऐकते, मला समजते मला हे करण्याची गरज आहे, पण मी जेव्हा अडून राहते, देव म्हणतो, वचन सांगतो की अरे तुम्ही जिवंत देवाच्या विरोधात जात आहात. आणि याचा अर्थ समजा, कारण लक्षात ठेवा, जिवंत देव म्हणजे स्वर्गातील देव, आणि त्याचे वचन त्याचे सत्य जेव्हा आपण हट्टेपणाने नकारतो, तुमच्यापाशी राहिलं का? फक्त नरकाचे द्वार राहिले, काहीच राहिलं नाही. कारण तुम्ही जिवंत देवाला तुम्ही हट्टपणामुळे नकारलं, तुम्ही त्याला समर्पण केलं नाही, देवाचे वचन तुम्ही कार्य करू दिले नाही, तुम्ही आपल्या विचारावर आपल्या स्वतःच्याच हट्टीपणामुळे तुम्ही नम्र झालेले नाही. आणि म्हणून तो म्हणतो की अरे जिवंत देवाचे वचन तुम्ही नकारता, त्याच्याविषयी तुम्ही हटकोडपणा करता, अडून बसता, ऐकत नाही, आपलंच मन लावता. जेव्हा तुम्हाला इतकी संधी दिली, तो म्हणते याच्यापासून जपा, कारण जर तुम्ही स्वर्गाला नकारता तर तुमच्यापाशी राहिलं काय याच्याविषयी सुद्धा थोडी जाणीव घ्या. एक लक्षात ठेवा, सैतान आपल्याला सदैव शिकवतो. तो फक्त मी तुम्हाला सदैव या गोष्टीविषयी सूचित करत असतो. सैतान आपल्याला फक्त हे जे करण्यामागे जो आनंद येत असेल ते शिकवतो, पण त्याचे परिणाम शिकवत नाही. तो तुम्हाला हे शिकवत असेल, मोठा स्वतःला समजते, पल्ला येते आले, आणि जे बाकीचे सगळे मूर्खच आहे, बाकीचे सगळे असेच बसले आहे, मोठा शिकून आला, ठीक आहे. आणि सैतान आपल्याला याच गोष्टीमुळे काय आनंद देतो. पण जर सैतानाने विचार करा, हे तुला दाखवलं असतं की हे पाय, हे तू आज काय कर, रिजेक्ट कर, तू नम्र होऊ नको, पण एक तुला अजून एक थोडीशी माहिती आहे, तू हे जेव्हा रिजेक्ट करतो, एक काम कर, तुझा आत्मा नरकात पडताना कसा असतो ते मी तुला दाखवतो, म्हणजे योग्य निर्णय तू घेऊ शकशील का नरक किती वाईट असतो. नरकामध्ये तुझा आत्मा कसा अग्नीमध्ये जळत राहतो, ही जर गोष्ट सैतानाने तुम्हाला दाखवली असती, तुम्ही कधीच पलटले नसते, कधीच देवाच्या वचनाचा नकार केला नसता. म्हणून सैतान फक्त आपल्याला हेच दाखवतो की तुझ्या काही कामाचं नाही, तुला बदलण्याची थोडी गरज आहे. हा तुझा शेजारी, तुझ्या बाजूला जी बसली आहे, तुझ्या बाजूला जो बसला आहे, तो जो आहे तो व्यक्ती पापी आहे, तो वाईट आहे, त्याच्यासाठी आहे. आणि याच्यामुळे सैतान प्रत्येकाला फसवतो, तो प्रत्येकाला दाखवतो तुझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी आहे. तू तर चांगलाच आहे, तुला तर सगळेच चांगले म्हणतात, तुला बदलण्याची गरज आहे. आणि तो काय करतो, प्रत्येकाला फसवतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला स्वतःला चेक करणे का तो हट्टीपणा मी करत आहे, की जेव्हा देव म्हणतो की मी तुला शपथ घेतो की तुला मी येऊ देणार नाही, तुला मी इतकी संधी जरी दिली तरी तू ऐकलं नाही. काही वचन आपण बघू. रोमकरास पत्र 2:5 म्हणतं,
तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चातापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी, आता विचार करा, आपण हट करतो आणि पश्चाताप मला करायचं नाही, पलटायचं नाही, आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या, आता पुढे बघा, यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. म्हणजे देव काय म्हणत आहे, देवाचे वचन, की जेव्हा तू हे करतो आणि न्यायाच्या दिवशी तुझा जेव्हा उभा राहील, त्यासाठी हा जेही तू केला आहे ना, देव तुला आता शिक्षा देत नाही, पण हा सगळा क्रोध तू साठवून ठेवत आहे का न्यायाच्या दिवशी देवाने तुझ्यावर टाकावं. समजलं? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं का जरी हे पाप आपल्याला असं वाटते काय मोठी गोष्ट आहे, हा किती भयंकर आहे, आपल्या आत्म्याचा नाश कसा करील हे आपल्याला समजणं आहे. आणि दुसरी गोष्ट, म्हणून आपण आतापर्यंत काय बघितलं की हृदय कुठलं, जे हटकोर आहे, जे ऐकत नाही, आणि त्याच्या विरुद्ध एक असं हृदय, ते कसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या कोणाला स्वर्गाचा मार्ग स्वतःहून मिळू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही अशा हृदयाने येता का मला माहीत नाही काय आहे, पण मी ऐकते, मी अडून बसत नाही, मी जेव्हा देवाच्या वचनाकडून स्पष्टीकरण मला दिलं जातं, देवाचं वचन मला सांगितलं जातं, माझ्या हृदयाला हे जेव्हा पटतं, कारण मी अडकून बसलं नाही, कारण मी नाही घेऊन घरून आलेली नाही, आणि मी देवाचे वचन जसं जसं मला सांगतं तसं तसं मी पलटते, त्याच्यावर ऐकते, त्याच्यावर विश्वास ठेवते, त्याच्यावर मी चालते, हे जे हृदय आहे ते देवाला आवडणार आहे. आणि हेच जे हृदय आहे, देवाचं वचन एक सांगतं मत्तय 13:23 मध्ये, चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो अडथळत नाही, आणि मग काय होतो, तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असा तो देतो. आणि हे जे हृदय आहे ते देवाला आवडणारे आहे. म्हणून मी तुम्हाला दोन्ही गोष्टीविषयी, की जेव्हा तुम्ही हटकोर किंवा आपण अडून बसतो, जेव्हा आपण हट्टी राहतो, तेव्हा आपला नाश काय होतं, आणि देवाची इच्छा काय आहे. देवाची इच्छा हे नाही का तुम्ही सगळं समजून या, तो म्हणतो की अरे हट्टपणा सोडून अडकून तुम्ही देवाच्या वचनात बसा, आणि माझे वचन तुम्हाला शिकवेल, मी तुम्हाला मार्ग दाखवेल, मी तुम्हाला सत्य दाखवेल, आणि मी तुम्हाला सगळ्या लागणाऱ्या गोष्टी देईल जेव्हा तुम्ही हट्टी राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही देवाचे हे वचन ऐकता आणि देवाच्या वचनाचं तुमच्यामध्ये कार्य होतं, कारण तुम्ही ते काय केलं, ते होऊ देण्यासाठी देवाला साथ दिली, की देवा मला काहीच माहिती. विचार करा, मी तुम्हाला मागे एक वचन सांगितलं होतं, एक जो व्यक्ती तो देवाला भेटला, त्याने काय म्हटलं की येशू ख्रिस्ता मी विश्वास ठेवते, पण माझ्या अविश्वासात मदत कर. त्याने हे म्हटलं का मी अडकून बसलो. त्याने सांगितलं की मी विश्वास आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी मला समजत नाही. तो म्हणतो की तुला मी सहाय्य करतो. हा अडून बसलेला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरीविषयी मी तुम्हाला सांगतो, कुठला शेतकरी, आता पावसाचे दिवस आहे, गळगळत सुद्धा आहे, पेरणीचं कार्य करत असेल, बरोबर, कुठला शेतकरी पाऊस आल्याबरोबर सरळ बियाणे पेरायला जात नाही. पहिले जमीन रेडी करावे लागते. पहिले जेही जमिनीवरचं कार्य करणं आहे, जे त्याला मऊ करणं आहे, ती गोष्ट करावी लागते, तेव्हाच कुठं पेरणी केल्या जाते. तसंच तुमचं हृदय तुम्ही जेव्हा कठोर ठेवाल, देवाचं कार्य त्याच्यात काहीच होत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जे दगडी हृदय आहे ते कधी स्वतः मेणबत्तीसाठी सारखं नम्र मुलायम होत नाही. त्यासाठी फक्त देवाची कृपाच लागते, आणि देवाची इच्छा आहे तुमच्यावर करावं. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः देवाचं कार्य, देवाच्या वचनाचं कार्य, पवित्र आत्म्याचं कार्य, हे वचन सांगत असताना या चर्चमध्ये जितक्याही गोष्टी तुम्ही ऐकल्या, प्रत्येक वेळेस देवाचा आत्मा तुमच्या हृदयाजवळ आला आणि त्याने तुमचे हृदय चेक केले का तुम्ही कठीण करत आहात, कठोर करत आहात की नम्र करत आहात. जेव्हा तुम्ही कठोर करता, तो म्हणते इथं पेरणी करू शकत नाही, इथलं हृदय कठोर आहे, इथं पेरणी होत नाही. आणि म्हणून विचार करा, देव जेव्हा तुमच्या हृदयाजवळ येतो आणि जेव्हा तुमचं मन, तुमचा हट्टीपणा, आपला अळणे देव बघतो, तो म्हणतो नाही, दुसऱ्यापाशी जावं लागेल. म्हणून कार्य तिथंच होते जेव्हा मनुष्य नम्र होते. म्हणून आजचा संदेश तुम्हा प्रत्येकासाठी, का तुमची वाढ अडून बसू नये, पण जसे तुम्ही देवाचे वचन ऐकता, देवाच्या वचनावर तुम्ही काय करता, की हो मला नाही समजत,
मला नाही समजत हे कसं आहे, मला नाही समजत, पण मी ऐकायला रेडी आहे, पण मी समजायला रेडी आहे. आणि देव तुमचे डोळे उघडतो. जे आपण बघितलं की आध्यात्मिक आंधळत्व, तुम्ही स्वतःचे आध्यात्मिक डोळे उघडू शकत नाही. आणि देव पण जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात बसता, देवाचे वचन ऐकता आणि म्हणता हो हे देवाचं वचन आहे, आणि आपला अडथळा दूर करता, आपला हट्टीपणा दूर करता, देव तुम्हाला सहाय्य करतो. कारण बघा, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इजेकिएल 36:26 म्हणतो, कारण हे देवाचे वचन आहे, मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायवी नवीन आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून, तो काय म्हणतो, तुम्हास मांसमय हृदय देईल. हे देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे का तुमचं हृदय त्याने बदलावं, तुम्हाला एक चांगलं प्रेमळ मांसमय हृदय द्यावं, ज्याच्यात देवाचं कार्य व्हावं. ही देवाची तुमच्यासाठी इच्छा चांगली आहे. पण जर तुम्ही म्हणता की नाही, मला हे जे म्हटलं आहे ना, मी अशीच वागेल, मी अशीच राहील, मी बदलत नाही, माझ्या मनात मी डिसिजन घेतली आहे, चर्च किती काही असू दे, तू किती काही ओरड, तू किती काही संदेश सांग मला, आणि आपल्या मनात आपल्याला माहित आहे की हे जे सांगत आहे हे बरोबर आहे, पण समस्या आहे का मी अडलेली आहे. आणि हा जो अडणं तुम्ही काढत ना, देव तुम्हाला सहाय्य करू शकत नाही. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विचार करा, स्वर्गाचं दार समजून घ्या तुमच्या समोर आहे, बरोबर. इथे स्वर्गाचं दार तुमच्या समोर आहे. जसं मी जेवणाच्या ताटाविषयी सांगितलं, जेवणाचं ताट तुमच्या समोर आहे. आता फक्त जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, मला नम्र होऊन माझा राग, माझं अळणं, माझा गर्व, माझ्या सगळ्या सोडून फक्त मला ते घास घेणं आहे. तसं स्वर्गाचं दार तुमच्या समोर आहे. तुम्ही इथे उभे आहात, तुम्हाला फक्त एकच स्टेप घेणं आहे, एकच स्टेप घेणं आहे, ते म्हणजे देवाचे वचन ऐकणे, त्याच्यावर चालणे, स्वतःला नम्र करणे, आणि देवाचे वचन जेही तुम्हाला सांगत आहे त्याच्यावर तुम्ही चालणे. पण ती एक स्टेप जिथे, म्हणजे एकच पायरी, तुम्ही स्वर्गात जाण्यापासून दूर आहात, पण तुम्ही ते घेऊ शकत ना. का? कारण मी अडून बसलेली आहे. विचार करा, किती तुमचा लॉस, किती तुमचा पश्चाताप होईल जेव्हा तो व्यक्ती, जेव्हा स्वर्गाचे दार तुमच्या समोर आहे, जेव्हा जीवनाचं सत्य तुमच्या समोर आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझा शब्द जीवन आहे, जो तुम्हाला शिकवला जातो, सांगितल्या जातो, पटवून सांगितल्या जातं, समजून सांगितल्या जातो की तुम्हाला मदत करावी. तुमच्या समोर स्वर्गाचं दार आहे, पण आपण असे उभे राहून, कारण मी ते स्टेप घेऊ शकत नाही, मला घ्यायचं नाही, कारण मला समजलं मी इथंच राहील, मी माझी वाढ होऊ देत नाही. विचार करा, आज दार उघडं आहे, बरोबर, उद्या तुम्ही राहणार ना. आणि काय पश्चाताप राहील या गोष्टीविषयी, का मी फक्त एक तो निर्णय, एक माझा तो अडथळा, एक तो हट्टीपणा जर मी दूर केला असता, आज मी स्वर्गाच्या दारात असती, आज मी स्वर्गामध्ये असती. पण माझं मन मी अडखडून बसली, पण माझं मन हट्टीपणा मी करून बसली का मी बदलत नाही. मी फक्त एवढीच राहते, एवढ्याच गोष्टी करेल, आणि देवालाच ॲडजस्ट करावं लागेल. मी स्वतः ॲडजस्ट करत नाही, देवाच ॲडजस्ट करेल माझ्यासाठी. आणि तुम्ही तिथंच अडकले राहता. स्वर्ग तुमच्या समोर आहे, तुम्ही नरकाचं दार पकडता, कारण जीवनाला तुम्ही नकारलं. कशामुळे? कारण आपण अडकून बसलो. म्हणून आजचा संदेश, आजचे वचन तुमच्यासाठी की तुम्ही चेक करा. देवाची इच्छा हे नाही का तुम्हाला सगळं समजावं, पण देवाची हे इच्छा आहे का तुम्ही नम्र राहावं. देव तुम्हाला पुरवेल, तो तुमच्या विश्वासात वाढ घालेल, तो तुम्हाला शिकवेल, कारण त्याची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. विचार करा, ज्या देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, तो कुठली गोष्ट तुमच्यापासून रोखून धरेल का? पण जेव्हा तुम्ही आपलं हृदय रोखून धरता, तुम्ही नम्र होत ना, तुमची बदलण्याची इच्छा नसते, तुम्ही आपल्या स्वतःच्या आत्म्याचा नाश करता. म्हणून आजचा जो मेसेज आहे आपल्या प्रत्येकासाठी, कारण आपल्या प्रत्येकामध्ये हा स्वभाव आहे. मी तुम्हाला उदाहरणाद्वारे पटवून सांगितलं. आणि या वाईट स्वभावापासून दूर राहणे, याला दूर करणे, कारण शारीरिकरित्या तुमचं काय नुकसान होईल मला माहीत नाही, पण आध्यात्मिकरित्या तुम्ही स्वर्गाचं राज्य गमावाल. म्हणून आजचा मेसेज आपल्या प्रत्येकासाठी, तुमच्याहीसाठी, माझ्यासाठी सुद्धा, जितकी तुम्हाला गरज आहे तितकीच मलाही गरज आहे, कारण मीही तुमच्यासारखाच मनुष्य आहे. पण जेव्हा आपण घट्ट पकडून राहतो, आपण नम्र होत नाही, पश्चाताप करत नाही, आपण पलटण्याचा निर्णय घेत नाही, आपल्याला वाटतं की मी बरोबरच आहे, कारण देवाचं वचन सांगतं एकही खरा नाही, एकालाही सत्य माहीत नाही. आणि म्हणून ही अडचणी तुमची होऊ नये. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू.
जसं मी तुम्हाला सांगितलं का देव या चर्चचा खरा मेंढपाळ आहे आणि तो जाणतं की तुमच्यातल्या प्रत्येकाला काय समस्या आहे आणि हे किती सुंदर गोष्ट आहे का तो तुमची काळजी घेतो, तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याला माहीत आहे की कुठल्या गोष्ट तुम्हाला अडथळे आहेत आणि म्हणून हे जे वचन, हा संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने दिला, कारण त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही देवाची इच्छा आहे का तुमच्या आत्मिक जीवनासाठी, तुमच्या आत्मिक वाढ्यासाठी, तुमच्या तारणासाठी, तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आपले मन अडथळे करून घेऊ नका. कारण देव शपथ घेतो की मी तुला येऊ देणार नाही. कारण देव नम्र आहे, तो सदैव वाट बघतो. त्याची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा, त्याची इच्छा नाही की कुठल्याच आत्म्याचा नाश व्हावा, पण त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने पश्चातापाद्वारे त्याला स्वीकारावे. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने नम्र व्हावे. आणि म्हणून आजचं वचन तुमच्यासाठी असेल, आजचं वचन संदेश तुमच्यासाठी बोललं असेल. आजच तो निर्णय घ्या की नाही, मला हे राहून असं हे जीवन जगून किंवा असं हटकोर राहून किंवा असं अडथळे करून काहीच मला मदत मिळणार नाही. स्वतःला विचार करा, चेक करा. आजपासून 50 वर्षानं तुम्ही नाही, मी नाही. आणि स्वतःला हा प्रश्न विचारा का हे जे अडथळे, हे जे हट्टपणा आणि हे जे न बदलण्याचा हा जो मी माझ्या मनात निर्णय घेतला आहे, हा खरंच तुमची मदत करत आहे का? खरंच देवाची शांती तुमच्याजवळ आहे का? कारण हा जेव्हा आपण कठोरपणा करतो, हे काय करतो, तुमचं हृदय नम्र केल्यापेक्षा हे हृदय तुमचं अधिक आणि अधिक कठोर होत जातं आणि देवाच्या वचनाच्या दूर राहतं. म्हणून स्वतःचं डोकं विचार करा की हे माझ्यासाठी चांगलं आहे का? कारण लक्षात ठेवा, एक दिवस तुम्ही नाही, मी नाही. हे देवाच्या वचनात, देवाच्या चर्चमध्ये आहो, सत्य तुम्हाला शिकवल्या जातं. तुमच्या मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला माहीत आहे की इथं सत्य तुम्ही ऐकता, पण तुमचे मनाचे अडथळे ते सत्याला तुमच्या हृदयापासून दूर ठेवतात. म्हणून आज तुम्ही निर्णय घ्या, देवाला सहाय्य मागा. देवा माझी क्षमा कर, हो देवा मी बदलण्यासाठी, होय परमेश्वरा मी नम्र होण्यासाठी रेडी आहे माझ्या राजा. होय प्रभू माझी इच्छा आहे माझा नाश होऊ नये, माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये. परमेश्वरा मला सहाय्य कर माझ्या अविश्वासात. म्हणून तुमच्यासाठी सदैव प्रार्थना करत असतो की तुमच्या स्ट्रगल, तुमच्या समस्या, त्या सगळ्या गोष्टी देवाची इच्छा आहे का तुम्हाला सहाय्य पुरावं. पण तुम्हाला मदत जोपर्यंत पाहिजे नाही, देव तुमची मदत करू शकत नाही. जेव्हा तुम्ही सांगता की मला मदतीची गरज नाही, मी बदलत नाही, मी पलटत नाही, मी नम्र होत नाही, तुम्ही देवाला सांगता की मला तुझी गरज नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं, जे ताट आहेत ते मोडण्यात येतात, ते तोडण्यात येतात. म्हणून मोडेन मी पण वाकणार नाही, हे भूमिका जर तुम्ही घ्याल, आपला आत्मा अनंतासाठी नरकात टाकल्या जाईल. म्हणून सगळ्यात सुंदर काय आहे, नम्र होणे. जी शांती देवाच्या वचनापासून आणि नम्र होल्याने येते, त्यासारखी शांती या जगात नाही. ती शांती कुठल्याच या गोष्टीत नाही जे देव तुम्हाला देतो. कधी जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर वाढता, त्याला तुम्ही सहाय्य मागता, त्याच्यासमोर तुम्ही नम्र होता, आपला हटकोरपणा, आपला अडणे, सगळ्या गोष्टी जे अडथळा होत आहे, तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनात देवाचे वचन स्वीकारण्यासाठी, त्याची तारणाची भेट स्वीकारण्यासाठी, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी, आपल्या विश्वासात वाढ होण्यासाठी जेही अडथळे आहेत ते तुम्हाला माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता की हो मी हे सगळे काढते, आजचा संदेश माझ्यासाठी होता, आणि तुम्ही देवाला सहाय्य मागता, देवा माझी क्षमा कर. देवा प्रभू, या समय मी तुझ्यासमोर नम्र होते. होय प्रभू माझं मन तू बदल, मला सहाय्य कर. होय परमेश्वरा मला तुझी गरज आहे. जसे तुम्ही हाक मारता ख्रिस्त, त्याच समय तुम्हाला सहाय्य करतो. तुमच्यातल्या प्रत्येकासाठी तुम्ही कदाचित हा निर्णय कधी घेतला नसेल, कारण मी तुम्हाला सांगितलं आध्यात्मिक आंधळत्व फक्त तारणाने जातं. तुम्ही कधी त्याला हाक मारली नसेल, कारण तुमच्या हट्टीपणामुळे, तुमच्या अडथणामुळे का मी कधी हाक मारणार नाही, मी चांगलाच आहे, आणि तुम्हाला ते दूर देवापासून घेऊन जाईल. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही जिवंत देवाला नकारू नका, याच्यापेक्षा वाईट कुठली गोष्ट नाही. आणि म्हणून जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारली नाही, त्याला हाक मारा, नम्र व्हा. देवाला नम्र असणारे आवडतात. देव त्यांच्यामध्येच कार्य करतो जे आपले मन नम्र करतात, देवाला हाक मारतात. नम्रपणा म्हणजे काय की देवाला हाक मारणे. येशू मी विश्वास ठेवते की मी पापी आहे. येशू मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तू देवाचा पुत्र आहे. आणि मी विश्वास ठेवते परमेश्वरा, होय प्रभू तू माझ्या पापासाठी मारण्यात आला आणि तुला सामर्थ्य देवाने दिलेलं आहे का तू माझा आत्मा वाचवू शकतो. तुमच्या अडथणामुळे, हट्टीपणामुळे कदाचित तुम्ही कधीच त्याला हाक मारले नाही. म्हणून देवाची परीक्षा बघू नका, यासाठी का देवाने तुमच्याविषयी शपथ न घ्यावी की तुम्हाला मी कधीच घेणार नाही.
पण जेव्हा आपण नम्र होतो, त्या स्वर्गातील देवाला हाक मारतो, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. होय प्रभू, आज मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते आणि पुढील जीवन परमेश्वरा नम्र होऊन तुझ्या गौरवासाठी, तुझ्या विश्वासात, तुझ्या वचनात मी चालते. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, देव तुमचा आत्मा वाचवतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, एक नवीन जीवन देतो, कारण तुम्ही नम्र झाले आणि तुम्हाला देवाच्या कार्यासाठी रेडी करतो, तुमच्या विश्वासात तो वाढ करतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी, वचनासाठी, आणि प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. आम्ही प्रत्येकाला समस्या आहे, आम्ही प्रत्येक परमेश्वरा तुझ्या विरोधात, तुझ्या वचनाविरोधात आहोत. प्रार्थना करतो आमचे अडथळे, आमचे कठोर मन आणि परमेश्वरा सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. होय प्रभू, आम्हाला नम्र कर, तुझं कार्य आमच्या जीवनात तू होऊ दे. आमच्या वाईटासाठी आमची क्षमा कर आणि एक योग्य तुला आनंद देणारं जीवन जगावं. होय प्रभू, तुझी शांतीसाठी, तुझ्या कृपेसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड.